22 आमदार घेऊन तटकरे पटेल भाजपमधून लढणार, रोहित पवारांचा तटकरे पटेलांबाबत मोठा दावा। तर आमच्या पक्षाबाबत कोणीही भाष्य करू नये, अनिल पाटलांनी रोहित पवारांना सुनावलं। तटकरे पटेल सुनेत्र पवारांवर नाराज असल्याच्या चर्चा। गुवाहाटीमधून परतताना तटकरे पटेल मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी प्रवास केला। गुवाहाटीला जाताना मात्र सुनेत्रा पवारांसोबत एकाच विमानातून केला होता प्रवास। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अमेडिया कंपनीवरील दंड कायम, कंपनीचं अपील फेटाळलं। 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी, दंड भरावा लागणार। एसआयटी नंतर चाकणकरांची ईडीची चौकशी करण्याची शक्यता। चाकणकरांची उद्या ईडी चौकशी होण्याचा अंदाज। खरात प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप। विधान परिषदेच्या 10 सदस्यांचा उद्या शपथविधी। सभापती राम शिंदे सदस्यांना देणार शपथ। पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेल्या सदस्यांचाही उद्या शपथविधी सोहळा। सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द करावेत, मंजूर झालेले दौरे सुद्धा रद्द करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकारी मंत्र्यांना आदेश। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्यानं कमी करण्याचे एसपीजीला आदेश। पंतप्रधानांच्या आवाहनाचं एकनाथ शिंदेंकडून लगेच पालन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता इलेक्ट्रिक वाहनानेच करणार प्रवास। शिंदेंनी ताफ्यातील वाहनांची सुद्धा संख्या केली कमी। एटीएसची नालासोपारा मीरा रोड नागपूर पुण्यामध्ये कारवाई। मुंबई अकोला नांदेड नाशिक आणि जळगाव इथेही छापेमारी सुरू। पाकिस्तानी गँगस्टर शहाजाद भट्टी गँगला फॉलो करणारे रडारवर। निदा खानला आश्रय देणं, एमआयएम नगरसेवकाला भोवलं। नगरसेवक मतीन पटेलच्या घरावरती आणि कार्यालयावर कारवाई। महापालिकेनं घर आणि कार्यालय केलं जमीनदोस्त। महाराष्ट्रामध्ये जिहाद केल्यास देवाभाऊंचा बुलडोझर चालणारच। नितेश राणेंची मतीन पटेलांच्या घरावरील कारवाईवर प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमला आणखी एक झटका। नगरसेवक मेराज खान विरोधामध्ये गुन्हा दाखल। बनावट बर्थ सर्टिफिकेट, तिसऱ्या अपत्याची माहिती लपवण्याचा केला होता आरोप। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये शुभम खैरनार सीबीआयच्या ताब्यात। सीबीआयचं पथक मध्यरात्री मुंबईमध्ये दाखल। रात्री उशिरापर्यंत प्राथमिक चौकशी झाल्याची माहिती। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचं नाशिकप्रमाणे पुणे कनेक्शन सुद्धा उघड। नाशिकच्या शुभम खैरनार सोबत पुण्यातल्या धनंजय नावाच्या व्यक्तीचाही सहभाग। शुभम खैरनार आणि धनंजयनं नीट पेपर लीक केल्याचा संशय। अभाविपचं एनटीच्या मुख्यालयासमोर आंदोलन। नीट पेपर फुटी प्रकरणी आता अभाविपा मैदानात। पोलीस आंदोलकांमध्ये झटापट झाल्याची माहिती। सीबीआय संचालक निवडीवरती राहुल गांधींचा तीव्र आक्षेप। संचालकांचं नाव बैठकीपूर्वी निश्चित केलं गेलं म्हणत पक्षपाती निवड प्रक्रियेचा मला भाग व्हायचं नाही, अशी उद्विग्न दिली प्रतिक्रिया। बारामतीमध्ये घडली पुन्हा एकदा विमान दुर्घटना। गोजुबाबी गावच्या हद्दीमध्ये शेतातल्या खांबाला धडकून शिकाऊ विमान पडलं। शेतामध्ये काम करणारी स्थानिक महिला थोडक्यात बचावली। तेल कंपन्यांना रोज 1000 रुपये कोटींचं नुकसान। तेल कंपन्यांना फार काळ नुकसान झेपणार नाही। पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींकडून इंधन दरवाढीचे संकेत। सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6% 15%वरती। आयात शुल्क वाढता सोन्याच्या दरामध्ये 1 दिवसामध्ये 11,000ची वाढ, तर चांदीच्या दरामध्ये 30,000 रुपयांची केली वाढ। सोलापुरात एमडी ड्रग्ज विरोधामध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई। 1,90,00,000चं 950 ग्रॅम मेफोड्रेन जप्त। रिजवान शब्बीर खान आणि साहिल सिकंदर पिरजादे यांना अटक। अखिलेश यादव यांचा लहान भाऊ प्रतीक यादव यांचं निधन। प्रतीक यादव हे सपाचे संस्थापक मुलायम सिंग यादव यांचे पुत्र। मृत्यूचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट।
राज्यामध्ये पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा अंदाज. तर पुरंदर आणि मोहोळमध्ये उष्माघातानं दोघांचा मृत्यू. आज बंगळुरू समोर कोलकाताचं आवाहन. रायपूरमध्ये रंगणार मोठा सामना.